सोलापूर येथील वडगाव काठी येथे महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने भव्य कामगार मेळावा पार पडला। या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष बापू करंडे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर, तालुका उत्तराध्यक्ष साखराबाई सुरवसे, सोलापूर शहर कार्याध्यक्ष शोभा कवाडे, कार्यकारिणी अध्यक्ष मेघा तटराज, शहराध्यक्षा तेजल रोहित परदेशी व संघटक फारुख बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन करण्यात आले। मेळाव्यात बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना भेडसावणाऱ्या गंभीर अडचणी उघड झाल्या। महिलांना डिलिव्हरी भत्ता मिळत नसल्याचे प्रकार समोर आले। बांधकाम कामगार कल्याणकारी लाभांपासून कामगारांना दूर ठेवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। विशेषतः मुलांच्या शिक्षणासाठी मिळणाऱ्या मदतीसाठी एज्युकेशन नंबरची अट लावून 1ली ते 10वी पर्यंतचा लाभ मर्यादित ठेवत अनेकांना वंचित ठेवले जात असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला। मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांच्या वारसांना मंजूर असलेली 10,000 रुपयांची तातडीची मदत आणि 2 लाख रुपयांची भरपाई वेळेवर जमा न होणे ही गंभीर बाब असल्याचे निदर्शनास आणले। राज्यात लाखो कामगार नोंदणीकृत असतानाही लोकसेवा हक्क कायद्याचे नियम धाब्यावर बसवून फॉर्म चुकीच्या पद्धतीने निकाली काढले जात असल्याचा आरोप करण्यात आला। नूतनीकरण कार्डसाठी 9 महिने वाट पाहावी लागते, त्यानंतर व्हेरिफिकेशन व ऍक्टिव्हेशनला पुन्हा 1.5-2 महिने, परिणामी 9 ते 11 महिने कामगार योजनांपासून लांब राहतो। या विलंबामुळे शालेय मदत आणि जन आरोग्य योजनेचा लाभही हिरावला जातो। सुविधा केंद्रांवर रेशन कार्ड सारख्या जाचक लावून फॉर्म फेटाळले जात असल्याचेही स्पष्ट झाले। हा मनमानी कारभार तात्काळ थांबवावा, अन्यथा आंदोलन अटळ असल्याचा इशारा देण्यात आला। या सर्व मागण्यांसाठी सोमवारी कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर येथे निवेदन देण्याचा ठराव करण्यात आला। दरम्यान महाराष्ट्र कृषी समिती अध्यक्ष शंकर पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संघर्षाला सोलापूर जिल्ह्यातून संघटनेचा पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला। मागण्या मान्य न झाल्यास आयुक्त कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन व बेमुदत उपोषण छेडण्याचा ठाम निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला। फारुख बोरगावकर ह्या संघटनेच्या वतीने आज वडगाव काठीमध्ये कामगार मेळावा घेण्यात आला। त्या कामगार मेळाव्यामध्ये जे काय येथील कामगारांचे प्रश्न होते, अनेक अडचणी येत आहेत व ह्या अडचणी येत असताना जाणून बुजून बांधकाम कामगार महामंडळाचे जे काय वरिष्ठ अधिकारी व नेते मंडळी आहेत, बांधकाम कामगार मंत्री यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा संघटनेकडून त्यांना कसल्याही प्रकारची जाग येत नसून त्यांनी जाणून बुजून अनेक योजनेमध्ये जाचकाठी टाकून बांधकाम कामगारांच्या जे काही शिक्षणासाठी लाभ मिळतो मदत म्हणून, त्या मदतीमध्ये जाचक आट घालून त्यांना लाभापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान हे बांधकाम कामगार महामंडळ करीत आहे। तर या संदर्भात आम्ही बऱ्याच वेळेस मुंबईला मुख्यमंत्री यांना सगळ्यांना निवेदन पाठवलेले आहेत। तर परवा आम्ही एक निवेदन पाठवल्यानंतर ना आम्हाला एकनाथ शिंदे साहेब व मुख्यमंत्री यांचे एक पत्र प्राप्त झाले की तुमच्या संघटनेने मुंबई महामंडळाला जाऊन तुमचे काय असेल ते तक्रार निवारण करून घ्यावे असं एक त्यांचं म्हणणं आलेलं आहे। पण आज इथं आम्ही बांधकाम कामगार मेळाव्यामध्ये बोलत असताना बरेच प्रश्न असे आहेत की ते योजना बंद करण्याच्या मार्गावर त्यांनी आहेत। त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे महिलांसाठी जे काय डिलिव्हरीसाठी जे काय मानधन होतं ते मानधन त्यांनी बंद केलेलं आहे। तर ते वरचेवर लवकरात लवकर चालू करण्यात यावं अशी एक आमची मागणी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य योजनेच्या माध्यमातून जे उपचार चालू होते त्या उपचारामध्ये सुद्धा जाचक तृप्ती घालून मोठ्या ऑपरेशनसाठीच फक्त ते उपचार चालू ठेवलेले आहेत व वेळच्या वेळेस बांधकाम मजुरांना गोळ्या औषध उपलब्ध होत नाहीत। यासाठी आमचं एक म्हणणं असं आहे संघटनेचं की बांधकाम मजूर संघटनेची गोळ्या औषध वाटपचं एक मेडिकल तालुकावाईज चालू करण्यात यावे व सुविधा केंद्र, ह्या सुविधा केंद्रावरती जे काही लोक ठेकेदार पद्धतीने ते सुविधा केंद्र चालवत आहेत ते जाणून बुजून बांधकाम कामगार मजुरांचा पैसा हडप करत आहेत। कारण ठेकेदार काय करतो, सुविधा केंद्रावरती गेल्यानंतर ना त्यांचे फॉर्म ओके करतो, नंतर इकडं ऑफिसमध्ये आरो लोक त्यांचे रिजेक्ट मारतात काही कारण नसताना। तर या अशा अधिकाऱ्यावरती जे लोक जाणून बुजून कामगार वर्गाला त्रास देतात व त्यांचे प्रकरण रिजेक्ट मारतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, लोकसेवा हक्काच्या माध्यमातून त्यांना दंड ठोकावा असं आमचं
संघटनेच्या वतीने मागणी आहे. तिसरी गोष्ट, बांधकाम कामगारांसाठी जे घरकुलची योजना आहे त्या योजनेसंदर्भात वारंवार मुख्यमंत्र्यांचे स्टेटस बघायला मिळतात. त्या स्टेटसचा काही उपयोग नाही, कारण ते स्टेटस बोगस आहे. जे कामगारांसाठी 2 लाखाचं अनुदान आहे घरदुरुस्तीसाठी, ते अंमलात येऊन आज 15 ते 20 वर्ष झालं, त्याचा आज तागात कुठेही त्याचा उपयोग केला जात नाही. जाणून बऱ्याचशा योजना अशा आहेत की त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. तर ते बंद न करता ह्यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आवाज उठवत आहोत. आणि उद्या 4 तारखेला आम्हाला पुण्यामध्ये आयुक्त साहेब व लक्ष व हक्क या अधिकाऱ्यांनी बैठक बोललेली आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीने व बांधकाम कामगार मजुराच्या वतीने जे काय आम्ही प्रस्ताव मांडणार आहेत, त्या प्रस्तावाचं जर का त्यांनी व्यवस्थितपणे निवारण नाही केलं तर जन आक्रोश आंदोलन सोलापूर आयुक्त कार्यालयासमोर करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. एवढे 2 गोष्टी बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला काय बोलायचं असेल बोला. बोला, कुणाला काय बोलायचं असेल तर बोला. बोला, तुमचा आवाज जातोय तिथं. बापू करंडे यांनी आम्हाला इथून मागं सगळं उभीस्त दिली. आम्हाला त्यांच्या धन्यवाद, त्यांच्या आम्ही आभारी आहे.